साडीच्या काठाचा कसा उपयोग करायचा ते मी आज तुम्हाला सांगते। अशा प्रकारचा माझ्याकडे काठ उरलेला होता, पुढे कट झालेला आहे। तुमच्याकडे कमी साईजचा काठ असेल तरी चालेल आणि उंचीलाही कमी असला तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता। तर अशा पद्धतीने मी काठ घेतलेला आहे, पुढे एक्स्ट्राचा जॉईन करून घेतला आहे। हा काठ किती घ्यायचा ते मेजरमेंट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ब्रोकेड किंवा वेल्वेटमध्येही तुम्ही हे DIY बनवू शकता। आता याला अस्तर लावायचे की नाही लावायचे हे तुमच्याकडे असलेल्या काठावर डिपेंड आहे। माझ्याकडे जो काठ आहे त्याची उलट बाजू एकदम स्मूथ आहे, कुठलेही धागे नाही आहे। काही काठांना उलट बाजूने खूप धागे असतात, त्यावेळी तुम्हाला अस्तर लावावं लागेल। आता या काठाला मी अस्तर लावणार नाही आहे। काठाची जी कमी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला डबल फोल्डमध्ये गोट तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी गोट तयार करून घेते। आता हा काठ मी फिनिशिंगमध्ये करून घेते। अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे। साधारण 4 ते 5 इंचाचा रुंदीचा काठ मी कट करून घेतला आणि पुन्हा दुसऱ्याही बाजूला गोट वाळून घेते। आता दुसऱ्या बाजूलाही गोट वाळून घेतला, बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। आता मी तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंट सांगते। वरच्या टोकापासून असा टेप पकडून घेतला आणि 27.5 इंच उंचीला मी हा काठ घेतला आहे। यात तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तुमच्याकडे कमी साईजचा काठ असेल तरीही चालेल। 27.5 इंच उंची आणि रुंदीला 4 ते 5 इंच। आता काय करायचं आहे, सीधा काठ आहे तो खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि उलट बाजू वरच्या बाजूने घ्यायची आहे। तर मी तुम्हाला दाखवते, असं 3 ते 3.5 इंच आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे। पूर्ण काठाच्या आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे। जर तुमच्याकडे कमी काठ असेल, असं काही नाही की तुम्ही करू शकत नाही, तुम्ही कमी प्लेट्समध्येही हे DIY करू शकतात। खूप सुंदर आणि छान असं हे DIY तयार होतं। आता मी एकसारख्या प्लेट्स टाकून घेते। 3 इंचावर मी प्लेट्स टाकलेले आहे। बघा, आपण जो जॉईंट केलेला होता काठ तो आतल्या बाजूने गेलेला आहे। आता अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेते। प्लेट्स टाकताना खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला एकदम एकसारखं कापड आलं पाहिजे, कुठलीही प्लेट कमी जास्त करायची नाही आहे। आता असं मिडलला पिन लावून घेते। प्लेट्स टाकून झाल्यावर वरच्या बाजूला 1 ते 2 इंचाचं आपल्याला कापड सोडायचं आहे। आता शिलाई करून घेऊया। प्लेट्सच्या तीनही बाजूला शिलाई करायची आहे। वरती जो कापड सोडलेला होता तेथे शिलाई करायची नाही, तेथे गोट वाळलेला आहे तो तसाच राहू द्यायचा आणि तिथपर्यंत शिलाई करायची आहे। आता मी डबल स्टिच करून घेते। डबल स्टिच करून घेतलं आणि मागच्याही बाजूला बघायचं आहे आपली शिलाई कुठे सुटलेली नाही आहे ना। पुन्हा एकदा डबल स्टिच करून घेतलं आणि जो एक्स्ट्राचा काठ होता त्यालाही मी वरच्या बाजूला गोट वाळून घेतला आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने ठेवला आणि शिलाई करून घेतली। आता यापैकी आपल्याला 1 ते 1.25 इंचाची पट्टी ठेवायची आहे आणि एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि खालच्या बाजूला कट करताना थोडा अर्धा ते 1 इंच जास्त ठेवायचा आहे। पुन्हा तो कापड फोल्ड करून शिलाई करायची आहे। म्हणजे वरच्या बाजूला गोट रेडी झालेला होता, खालच्या बाजूला गोट तयार करायचा आहे। आता 1 ते 1.25 इंच मी कट करून घेतलं आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला डबल फोल्डमध्ये गोट वाळायचा आहे, म्हणजेच काय तर वरच्या बाजूने आपली पायपिंग दिसेल। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे। आता शिलाई करताना वरच्या बाजूने शिलाई करायची आहे आणि खालच्या बाजूला कपडा फोल्ड करायचा आहे। कपडा फोल्ड करून आपल्याला शिलाई बरोबर कपडा आणि गोट याच्या मधोमध आपल्याला शिलाई करायची आहे। मी एकदम सावकाश दाखवते आहे, एकदम हळूहळू इथे शिलाई करायची आहे। कापडावर शिलाई कुठेही दिसता कामा नये, अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये शिलाई करायची आहे। बघा, जवळून दाखवते, बरोबर खाचेमध्ये शिलाई घ्यायची आहे। आता मी दुसऱ्या बाजूलाही सेम पद्धतीने शिलाई करून घेते। बघा, एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई केली आहे। मागच्या बाजूला थोडा कपडा एक्स्ट्राचा आलेला आहे, तो मी फोल्ड करून घेते आणि दोन्ही बाजूला बघू शकता खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आपली शिलाई झालेली आहे। आणि आता काय करायचे आहे, आपल्याला टच बटन लावायचे आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी टच बटन लावतानाही दाखवलेले आहे। आता वरती 1 ते 1.25 इंचाचा जो कापड सोडला होता तेथे आपल्याला टच बटन लावायचे आहे आणि बरोबर माप घेऊन खालच्या बाजूला फोल्ड करून दुसरे टच बटन लावायचे आहे। दुसऱ्या बाजूला सेम पद्धतीने टच बटन लावून घ्यायचे। मी दोन्ही टच बटन लावून दाखवते। आणि आता याचा उपयोग काय, तर आपले जे कार्ड्स असतात ते ठेवण्यासाठी हे एन्व्हलप तयार केलेलं आहे।
तर अशा पद्धतीने आपले कार्ड होल्डर तयार झालेले आहे. बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये कितीही कार्ड्स ठेवू शकतो. मी तुम्हाला कार्ड्स ठेवून दाखवते. बघा एका पॉकेटमध्ये 2 ते 3 कार्ड्स आरामात बसता. अशा पद्धतीने कार्ड्स ठेवण्यासाठी तुम्ही कार्ड होल्डर तयार करू शकता. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.